हॅलो फ्रेंड्स, बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री प्रॉब्लेम सेट 6 यामधील क्वेश्चन 1 to 5 पर्यंत सर्व उदाहरणे अभ्यासली आहेत. या व्हिडिओमध्ये आज आपण क्वेश्चन 6 to 10 पर्यंतची उदाहरणे अभ्यासणार आहोत. Sixth example, a boy standing at a distance of 48 meters from a building observes the top of the building and makes an angle of elevation of 30 degree. Find the height of the building. आता पहा आपल्याला या उदाहरणामध्ये काय दिले? बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 meters फ्रॉम द बिल्डिंग. सपोज segment AB represents the building and boy is standing at point C and he observes at the top of the building and makes an angle of elevation 30 degree, and distance between building and that boy is 48 meter, and we have to find out height of the building. म्हणजे आता पहा या ठिकाणी पॉईंट या सी या ठिकाणी ऑब्झर्वर आहे, सेगमेंट ए बी ही बिल्डिंग आहे. मग पॉईंट सी या ठिकाणी तो मुलगा तो या बिल्डिंगच्या वरच्या टोकाकडे पाहतो आहे आणि अँगल ऑफ एलिव्हेशन 30 डिग्री, आणि बिल्डिंग आणि तो मुलगा ज्या ठिकाणी उभा आहे ते त्यामधील अंतर 48 मीटर दिलेलं आहे. तर आपल्याला सेगमेंट ए बी शोधायचं आहे. मग या ठिकाणी आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ वापरूया आणि सोडवूया. पहा, लेट सेगमेंट ए बी represents the height of building. Boy is standing at point C. Boy is standing at point C and he looked toward the top of the building, and he looks at the top of building. Angle of elevation is given. Angle of elevation means theta, 30 degree given, and distance segment BC represents distance between building and boy standing at point C. Boy standing at point C. BC is equal to 48 meter. आता पहा, building is perpendicular to the ground in right angle triangle ABC. In right angle triangle ABC, major angle ABC is equal to 90 degree. Building is perpendicular to the ground. Angle ACB is given, means theta. Major angle ACB is equal to 30 degree. मग आता पहा आपल्याला ह्या राईट अँगल ट्रायंगल ए बी सी मध्ये अँगल ए सी बी 30 डिग्री दिलेला आहे.
याची ॲडजस्टंट साईड आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला अपोजिट साईड शोधायची आहे. म्हणजे कोणता ट्रिग्नॉमेट्रिक रेशो वापरता येईल आपल्याला, तर आपण या ठिकाणी टॅन थीटा हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो वापरूया. टॅन थीटा इज इक्वल टू opposite side upon adjacent side is equal to tan theta means tan 30. Tan 30 is equal to opposite side to tan angle theta AB upon adjacent side. Adjacent side to angle theta is BC, but value of tan 30 is equal to 1 upon root 3. Put this value 1 upon root 3 is equal to AB upon BC. BC is 48. हे भागाकारातील 48 आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, गुणाकारात जातील. म्हणजेच काय होईल पहा, 48 इंटू 1 अपॉन रूट 3 इज इक्वल टू AB. याला तर आपण असं लिहूया, 48 इंटू 1 48 अपॉन रूट 3 इज इक्वल टू AB. ट्रान्सफर बोथ साइड्स 48 अपॉन रूट 3. मग आता पहा, याचा डिनॉमिनेटर रूट 3 आहे, याचा आपण रॅशनलायझेशन करूया. रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. मग याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय असेल, रूट 3. मग याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघालाही आपण रूट 3 ने मल्टिप्लाय करूया. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. AB is equal to 48 upon root 3 into root 3 upon root 3. आपण याचं रॅशनलायझेशन करतो आहोत. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघाला रूट 3 ने मल्टिप्लाय करतो आहोत. 48 इंटू रूट 3 48 रूट 3 अपॉन रूट 3 इंटू रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर. याला सोपं रूप देऊया, 48 रूट 3 अपॉन रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर 3. या 3 ना आपण कॅन्सलेशन करूया. 3 1 जा 3, 3 1 जा 3, रिमेन्स 1 1 8 18, 3 6 जा 18, 16 रूट 3. हे काय मिळालं आपल्याला, AB 16 रूट 3 मीटर. मग आपण AB ही हाईट ऑफ द बिल्डिंग शोधलेली आहे. जर आपल्याला रूट 3 ची व्हॅल्यू 1.732 ठेवायची असेल तर आपण ठेवून त्याला सोपं रूप देऊ शकतो. मग आपण या ठिकाणी रूट 3 ची जी व्हॅल्यू आहे 1.732, पण आपण 2 दशांशस्थळापर्यंत किंमत घेत असतो. मग ही किंमत जर या ठिकाणी आपण ठेवली तर काय होईल पहा, AB इज इक्वल टू 16 रूट 3 आहे. मग या ठिकाणी आपण 16 इंटू 1.73 2 दशांशस्थळापर्यंत किंमत घेत असतो रूट 3 ची. याचं मल्टिप्लिकेशन करूया. 16 त्रिक 48 ला 8, हातचे आले 4, 16 सती 12 दर्शे म्हणजे 112 आणि हे 4 116, 116 शी 6, हातचे आले 11, 16 1 16 आणि हातचे 11 27. दशांशस्थळ 2 स्थळावर उजवीकडून डावीकडे, मग 27.68 मीन्स 27.68 मीटर हे मिळालं आपल्याला AB. AB इज इक्वल टू 27.68 मीटर. मग आपण AB इज इक्वल टू 16 रूट 3 मीटर या ठिकाणी थांबलो तरी चालेल किंवा त्याला सोपं रूप दिलं तरी पण चालेल. मग आपण काय लिहू, AB काय आहे, हाईट ऑफ द बिल्डिंग इज इक्वल टू 27.68 मीटर. पहा, हे उदाहरण आपण अशा पद्धतीने सोडवलेलं आहे.
एकदम सोपं आहे. 7th example, from the top of the lighthouse an observer looks at a ship and find the angle of depression to be 30 degree. If the height of the lighthouse is 100 meters, then find how far the ship is from the lighthouse. पहा, आता आपल्याला या वर्ड प्रॉब्लेममध्ये दिलेल्या माहितीवरून ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट पॉइंट टॉप ऑफ द lighthouse. Suppose segment AB represent the height of the lighthouse and observer is standing at point A and point C is position of the ship and he looks toward the ship. An angle of depression is to be 30 degree. So ray AD is a horizontal line and angle DAC is 30 degree. Height of the lighthouse is 100 meter. We have to find out how far the ship from the lighthouse. म्हणजे आपल्याला सेगमेंट BC हे डिस्टन्स शोधायचं आहे. मग या ठिकाणी पहा, आपण या ठिकाणी फिगर काढलेली आहे. सेगमेंट AB is height of the lighthouse. Observer is standing at point A. Ship position of the ship is at point C. Segment AD is horizontal line. मग आपण या ठिकाणी या फिगरचा आधार घेऊन उदाहरण सोडवूया. Let segment AB represents the height of lighthouse. AB is equal to 100 meter. Then C is the position of ship. Observer is standing at the top of lighthouse at point A, or point A is position of observer standing at top of the lighthouse. Segment AD represents horizontal line. पहा, मग आता या ठिकाणी सेगमेंट AD ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. अँगल ऑफ डिप्रेशन, अँगल ऑफ डिप्रेशन मीन्स थीटा इज 30 डिग्री. म्हणजेच या ठिकाणी मेजर अँगल DAC इज इक्वल टू 30 डिग्री. मग पहा फिगर, ray AD is parallel to segment BC and AC their transversal. So what is relation between angle DAC and angle ACB? These two angles are pair of alternate angles and they are congruent. So major angle ACB is equal to 30 degree. Ray AD is parallel to segment BC and AC is their transversal. Angle DAC is congruent to angle ACB, region alternate angle or pair of alternate angles. So we can write in this way, major angle DAC is equal to major angle ACB.
पण पहा मेजर अँगल डी एस सी किती आहे 30 डिग्री. देअरफॉर मेजर अँगल ए सी बी इज इक्वल टू 30 डिग्री. मग आता पहा मेजर अँगल ए सी बी आपल्याला 30 डिग्री या ठिकाणी मिळालेला आहे. मग आता पहा लाईट हाऊस इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. मग हा राईट अँगल ट्रायंगल आपण विचारात घेऊया. इन right angle triangle ABC, major angle ABC is equal to 90 degree. Lighthouse is perpendicular to ground. आता पहा या ठिकाणी आपण ट्रायंगल ABC याचा विचार करू. यामध्ये आता पहा अँगल ACB म्हणजे थीटासाठी अपोजिट साईड AB आणि आपल्याला BC शोधायचं म्हणजे ॲडजस्टंट साईड शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी टॅन थीटा हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो वापरावा लागेल. मग काय होईल पहा टॅन थीटा इज इक्वल टू opposite side to angle theta upon adjacent side to angle theta. मग tan theta म्हणजे tan angle ACB is equal to opposite side to angle theta is AB upon adjacent side to angle theta is BC. Tan angle ACB means tan 30 is equal to AB is given 100. We have to find out BC means tan 30 is equal to 100 upon BC. आपण याला परत सोपं रूप देऊया. व्हॅल्यू ऑफ tan 30 is equal to 1 upon √3. मग आता पहा tan 30 is equal to 100 upon BC आलेला आहे. आताच आपण शोधलेला आहे. tan 30 is equal to 100 upon BC. या दोघांची तुलना करूया. दोघांच्या RHS सेम असतील. सो 1 upon √3 is equal to 100 upon BC. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 1 into BC is equal to √3 into 100 √3 मीटर. मग BC काय होतं डिस्टन्स बिटवीन लाईट हाऊस अँड शिप. या ठिकाणी आपण थांबलो तरी चालेल. जर आपल्याला याला पुढे सोपं रूप द्यायचं असेल तर √3 ची व्हॅल्यू आपण ठेवूया. √3 ची व्हॅल्यू जी आहे √3 इज इक्वल टू 1.732. मग ही किंमत जर आपण या ठिकाणी ठेवली तरी चालते किंवा या ठिकाणी आपण थांबलो तरी चालेल. मग आता पहा या ठिकाणी ही जर किंमत ठेवली आपण BC इज इक्वल टू 100 √3 इज इक्वल टू 100 इंटू व्हॅल्यू ऑफ √3 1.73. शक्यतो आपण 2 दशांशस्थळापर्यंत घेत असतो, पण 3 दशांशस्थळापर्यंत जरी घेतलं तरी अधिक ॲक्युरेट उत्तर येईल. त्यामुळे आपण √3 ची किंमत 3 दशांशस्थळापर्यंत घेतलेली आहे 1.732. आता पहा आपण 1.732 या संख्येला 100 ने मल्टिप्लाय करतो आहोत. मग आपण याचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करूया. आता पहा हा जो 1 आहे त्याच्या उजवीकडे 2 0 आहेत. मग हा दशांशस्थळ आपण 2 स्थळाने उजवीकडे सारूया. मग काय होईल 173.2 मीटर. अशा पद्धतीने आपण यांचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. मग BC काय आहे डिस्टन्स बिटवीन लाईट हाऊस अँड शिप इज इक्वल टू 173.2 मीटर. हेच उत्तर आपण 100 √3 मीटर लिहिलं तरी चालेल. 8th example,
Two buildings are in front of each other on a road of width 15 meters. From the top of the first building, having a height of 12 meters, the angle of elevation of the top of the second building is 30 degree. What is the height of the second building? पहा, आता आपण अशाच प्रकारचं उदाहरण प्रॅक्टिस सेट 6.2 यामध्ये सेम असंच सोडवलेलं आहे. अगदी तसंच उदाहरण आहे. पहा, या ठिकाणी काय दिलं आहे? टू बिल्डिंग्स आर इन फ्रंट ऑफ इच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 15 meters. Suppose segment AB and segment CD are two buildings and width of the road is given. Suppose segment BD is width of the road and that is 15 meter. From the top of the first building, point A is top of the first building, having height of 12 meter, means height of first building is 12 meter. The angle of elevation of the top of the second building is 30 degree. Observer is standing at point A and he looked toward the top of the second building. So angle of elevation is given 30 degree. What is the height of the second building? म्हणजे आपल्याला ह्या सेगमेंट सी डी ही जी सेकंड बिल्डिंग आहे त्याची हाईट शोधायची आहे. मग आपण पॉईंट ए मधून सेगमेंट सी डी वर एक परपेंडिक्युलर टाकूया. Segment AB is perpendicular to the ground. Segment CD is perpendicular to the ground. Means these two buildings are perpendicular to the ground. मग पहा, आपण क्वाड्रिलॅटरल ABDE हा रेक्टँगल दाखवूया आणि नंतर आपण सेगमेंट CD ची लेंथ म्हणजेच हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग शोधूया. लेट segment AB and segment CD represents the height of two buildings. Height of first building is 12 meter, that is AB is equal to 12 meter. And we have to find out height of the second building. आपल्याला CD शोधायचं आहे. नंतर width of the road दिलेला आहे. सेगमेंट BD represents width of the road. Width of the road is 15 meter, so BD is equal to 15 meter. Then observer is standing at point A and he looked to the top of the second building. So angle of elevation, draw segment AE is perpendicular to segment CD such that CED, these 3 points are collinear, and measure angle CAE, means angle of elevation. Angle of elevation is given 30 degree, that is measure angle CAE is equal to 30 degree, means theta is given. In quadrilateral ABDE, in quadrilateral ABD, measure angle ABD is equal to measure angle BDE is equal to 90. See, angle ABD is 90, angle BD is 90. Buildings are perpendicular to the ground. Buildings are perpendicular to ground. Angle AED, measure angle AED is equal to 90. Construction, so measure angle BAE is equal to 90, remaining angle. Measure angle BAE is equal to 90 degree. Reason,
remaining angle of quadrilateral. So therefore quadrilateral ABDE is a रेक्टँगल. मग पहा आता आपण क्वाड्रिलॅटरल ABD हा रेक्टँगल दाखवलेला आहे. मग आपण याच्या प्रॉपर्टी वापरूया. ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. AB is equal to ED and AE is equal to BD. By using property opposite sides of a rectangle are congruent. AB is equal to ED is equal to 12 meter and AE is equal to BD is equal to 15 meter. मग पहा आता आपण याच्या अपोजिट साइड शोधलेल्या आहेत. आता या ठिकाणी ED आपण आत्ताच शोधलेलं आहे, ते आपल्या माहितीसाठी या ठिकाणी लिहितो 12 मीटर आणि AE 15 मीटर. आता आपल्याला C शोधायचं आहे. मग C शोधण्यासाठी पहा इन राईट अँगल ट्रायंगल AEC हा अँगल थीटा, थीटाची ॲडजसंट साईड माहिती आहे, आपल्याला अपोजिट साईड शोधायची आहे. मग आपण या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरूया. इन राइट एंगल ट्रायंगल AEC by using tan ratio, tan theta is equal to opposite side upon adjacent side. So in triangle AEC, tan angle CAE is equal to opposite side C upon adjacent side AE. So major angle CAE is 30, tan 30 degree is equal to CE upon AE is 15 meter. मग आता या ठिकाणी पहा आपण tan 30 ची व्हॅल्यू किती आहे 1/√3. मग या ठिकाणी tan 30 ची आपण व्हॅल्यू ठेवूया. मग काय होईल पहा tan 30 ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर 1/√3 इज इक्वल टू CE/15. मग या आता आपण हे 15 जे आहे ते भागाकारातील डावीकडे ट्रान्सफर करूया, गुणाकारात जातील. म्हणजे 15 × 1/√3 इज इक्वल टू C. मग याचं मल्टिप्लिकेशन केलं 15 × 1 15/√3 इज इक्वल टू C. ट्रान्सफर बोथ साइड. CE इज इक्वल टू 15/√3. आता पहा याचा डिनॉमिनेटर √3 आहे, याचं आपण रॅशनलायझेशन करूया. रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. मग याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय असेल √3. CE is equal to 15/√3 into √3/√3. याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघालाही आपण √3 ने मल्टिप्लाय करूया. मग काय होईल पहा 15 × √3 15√3 अपॉन √3 × √3 √3 ब्रॅकेट स्क्वेअर. याला सोपं रूप देऊया 15√3 अपॉन √3 ब्रॅकेट स्क्वेअर, वर्ग आणि वर्गमूळ नाहीसं होईल म्हणजे 3. आता ह्या 3 ने हे काटाकाटी करूया. 3 × 1 = 3 3 5 = 15 5√3. CE इज इक्वल टू 5√3 मीटर. आता पहा आपल्याला C माहीत झालं, ED माहिती आहे, आपण CD शोधूया.
CD is equal to C plus ED. CED are collinear. We can take addition of these. C is 5 root 3 plus ED is 12. या दोघांची ॲडिशन होत नाही, एवढीच राहील. मग आपल्याला काय मिळालं? CD इज इक्वल टू 5 रूट 3 प्लस 12. यालाच आपण असं लिहूया, CD इज इक्वल टू 12 प्लस 5 रूट 3 मीटर. मग हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज 12 प्लस 5 रूट 3 मीटर. मग पहा, आता या ठिकाणी हेच पुस्तकामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे 12 प्लस 15 रूट 3 मीटर. ते चुकीचं आहे. मग योग्य उत्तर काय? बरोबर जे आपण आत्ता शोधलेलं आहे, CD इज इक्वल टू 12 प्लस 5 रूट 3 मीटर. आता पहा, याला जर पुढे सोपं रूप द्यायचं असेल तर आपण या ठिकाणी रूट 3ची व्हॅल्यू ठेवूया. रूट 3ची व्हॅल्यू 1.732. आपण शक्यतो रूट 3ची व्हॅल्यू 2 दशांश स्थळापर्यंत घेत असतो. रूट 3 इज इक्वल टू 1.73. पण 3 स्थळापर्यंत घेतली तरी काही हरकत नाही, अधिक ॲक्युरेट उत्तर येईल. मग आपण ही किंमत या ठिकाणी ठेवूया. CD इज इक्वल टू 12 प्लस 5 रूट 3. रूट 3ची किंमत या ठिकाणी ठेवू. 12 प्लस 5 इंटू रूट 3 इज 1.732 इज इक्वल टू 12 प्लस, या दोघांचा आपण मल्टिप्लिकेशन करूया. 5 2 जा 10, राईट 0 कॅरी 1. 5 3 जा 59, 1 16, राईट 6 कॅरी 1. 5 7 जा 35 and 1 36, राईट 6 कॅरी 3. 5 1 जा 5 and carry 3 8. Decimal point after 3 place 1 2 3 1 2 3 8.660. यांचं मल्टिप्लिकेशन 12 प्लस 8.660 यांची ॲडिशन आपण अशी करू. या ठिकाणी 12.000 डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे, या पद्धतीने आपण ॲडिशन करायची. मग यांची ॲडिशन 0 6 6 हे पॉईंट देऊन टाकू लगेच. 8 प्लस 2 10, राईट 0 कॅरी 1 1 प्लस 1 2 इज इक्वल टू 20.660. पुढचा 0 नाही लिहिला तरी चालतो. CD इज इक्वल टू 20.66 मीटर. मग आता आपण या ठिकाणी उत्तर लिहूया. हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज इक्वल टू 20.66 मीटर, किंवा हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज इक्वल टू 12 प्लस 5 रूट 3 मीटर असं लिहिलं तरी चालेल. 9th example. A ladder on the platform of a fire brigade van can be elevated at an angle of 70 degrees to the maximum. The length of the ladder can be extended up to 20 meters. If the platform is 2 meters above the ground, find the maximum height from the ground up to which the ladder can reach, and value of sin 70 degrees is given 0.94. मग आता पहा, या वर्ड प्रॉब्लेम मध्ये फायर ब्रिगेड व्हॅन च्या संदर्भातील उदाहरण दिलेलं आहे. लॅडर मीन्स शिडी. मग आता पहा, हा क्वाड्रिलेटरल PQRS हा जो आहे तो फायर ब्रिगेड व्हॅन आहे, आणि या ठिकाणी आपण नाव देऊ पॉईंट MQ. हे लॅडर आहे म्हणजे सीडी. मग सीडी ही प्लॅटफॉर्मर आहे, PQ हा प्लॅटफॉर्म आहे, आणि SR ही ग्राउंड लेवलची पोझिशन आहे. अशा पद्धतीने ही ग्राउंड लेवल, आणि क्वाड्रिलेटरल PQRS हा प्लॅटफॉर्म आहे, आणि या प्लॅटफॉर्मवर MQ ही लॅडर आहे. मग आता पहा, या ठिकाणी हा 90 डिग्री अँगल असेल, हा पण 90 डिग्री अँगल असेल,
या ठिकाणी हा पण 90 डिग्री अँगल असेल आणि हा पण 90 डिग्री अँगल असेल. म्हणजे क्वाड्रिलॅटरल PQRS आपल्याला रेक्टँगल मिळेल. मग यानंतर काय दिलंय पहा, a ladder on the platform of a fire brigade van can be elevated at an angle of 70 degree to the maximum. PQ हा प्लॅटफॉर्म आहे, Q या पॉईंट जवळ लॅडर आहे आणि ते वरचं टोक जे आहे ते M पॉईंटवर टेकलेलं आहे. हा अँगल आपल्याला दिलेला आहे 70 डिग्री. The length of ladder can be extended up to 20 meters. Length of ladder is 20 meter given, means MQ. If the platform is 2 meter above the ground, आता SR ही ग्राउंड लेवल आहे आणि याच्यावर हा प्लॅटफॉर्म आहे PQRS, हा 2 मीटर दिलेला आहे आपल्याला. प्लॅटफॉर्म PQ हा प्लॅटफॉर्म आहे आणि हा ग्राउंड पासून 2 मीटर वर आहे. फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच. मग ह्या ग्राउंड पासून हे लॅडर जे वरचं टोक आहे ते कोणत्या ठिकाणी पोहोचेल ही हाईट आपल्याला शोधायची आहे, म्हणजे MS शोधायचं आहे. मग यासाठी आपण हा क्वाड्रिलॅटरल PQRS रेक्टँगल आहे दाखवल्यानंतर आपल्याला PS माहीत होईल. नंतर आपल्याला हा अँगल दिलेला आहे थीटा. पहा आता राईट अँगल ट्रायंगल MPQ याच्यामध्ये थीटा हा आहे, हायपोटेन्स माहिती आहे आणि अपोजिट साईड शोधायची आहे. मग आपण या ठिकाणी साइन रेशिओ वापरूया. साइन 70 दिलंय, त्याच्यावरून पण आपल्याला ठरवता येईल. लेट quadrilateral PQRS is a fire brigade van. Fire brigade van. Segment MQ represents ladder. Segment MQ represents length of ladder. Segment PQ is platform. Segment PQ is a platform. Platform is above 2 meter the ground, means segment QR is height of the platform, means distance between ground and platform, that is QR. Segment QR is distance between platform and ground level. So पाहता या ठिकाणी MQ means length of ladder 20 meter दिलेली आहे. Platform is above the ground at 2 meter, means QR 2 meter दिलेला आहे. Ladder can be elevated at an angle of 70 degree. So angle MQP is 70 degree. Major angle MQP 70 degree. मग आपल्याला MS म्हणजेच डिस्टन्स बिटवीन द टॉप ऑफ लॅडर अँड ग्राउंड लेवल हे शोधायचं आहे आपल्याला. फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच, हे अंतर शोधायचं आहे. In quadrilateral PQRS is a rectangle. पहा क्वाड्रिलॅटरल PQRS हा रेक्टँगल आहे, आपण दाखवलेला आहे. हे 90 डिग्री अँगल असल्यामुळे अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. Opposite sides of rectangle are
congruent. So PS is equal to QR is equal to 2 मीटर. आपल्याला या ठिकाणी PS मिळालेला आहे 2 मीटर. मग आपल्याला नंतर MP शोधायचं आहे, म्हणजे थिटाची अपोजिट साईड आहे. कन्सिडर ट्रायंगल MPQ in right angle triangle MPQ. Major angle MPQ is 90 degree. So by using sine ratio, sine theta is equal to opposite side upon hypotenuse. Sine theta means sine 70 degree, sine angle MQP. Sine angle MQP is equal to opposite side to angle theta is MP upon hypotenuse is MQ. Sine 70 degree, major angle MQP is 70 degree is equal to MP आपल्याला शोधायचं आहे अपॉन MQ20. मग आता पहा, आपल्याला साइन 70 डिग्री याची किंमत दिलेली आहे वर 0.94. मग ती किंमत आपण या ठिकाणी ठेवूया. 0.94 इज इक्वल टू MP अपॉन 20. ट्रान्सफर 20 टू LHS. आता पहा, हे भागाकारातील 20 आपण इकडं ट्रान्सफर करूया, गुणाकारात जातील. 0.94 into 20 is equal to MP. Transfer both sides. MP is equal to 0.94 into 20. Product of this MP is equal to, आपण 20 ने डायरेक्ट गुणूया. हा 0 2 4 जा 8 2 9 जा 18. पुढे डेसिमल पॉईंट 2 प्लेसवर आहे 1 2. 18.80 मीटर. मग पहा, आपल्याला MP हे डिस्टन्स मिळालं 18.80 मीटर. आपल्याला MS शोधायचं आहे. MS इज इक्वल टू MP प्लस PS. MP इज इक्वल टू 18.80 प्लस PS इज 2. यांची ॲडिशन करू. यांची ॲडिशन करताना आपण अशी करायची, 18.80 प्लस 2 पॉईंट. आता 2च्या पुढे काय नाही, म्हणून त्याला 2.00 असं लिहायचं. डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे, जेणेकरून ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काही असेल ते योग्य असेल. मग यांचे ॲडिशन आहे 0 8 डेसिमल पॉईंट 8 प्लस 2 10 राईट 0 कॅरी 1 1 प्लस 1 2 20.80 मीटर. हे काय मिळालं आपल्याला, MS. या ठिकाणी आपण आन्सर लिहूया. मॅक्झिमम हाईट ऑफ द ग्राउंड अप टू विथ द लॅडर कॅन रीच इज 20.80 मीटर. मॅक्झिमम height from the ground up to which the ladder can reach is equal to 20.80 meter. टेंथ एक्झाम्पल, स्टार एक्झाम्पल आहे. While landing at an airport, a pilot made an angle of depression of 20 degree. Average speed of the plane was 200 km per hour. The plane reached the ground after 54 seconds. Find the height at which the plane was when it started landing. And value of sine 20 degree is given 0.342.
आता पहा, आपल्याला हे स्टार एक्झाम्पल दिलेलं आहे. उदाहरण सोपं आहे, थोडासा विचार करायचा आहे. उदाहरणात दिलेल्या माहितीवरून आपण फिगर काढूया. तर पहा काय दिलं. वाईल लँडिंग ॲट ॲन एअरपोर्ट अ पायलट मेड ॲन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 20 डिग्री. तर पहा या ठिकाणी एरोप्लेन आहे, मग या ठिकाणी पायलटची पोझिशन आहे. मग आता पहा, सुरुवातीला जी त्या एरोप्लेनची दिशा असेल ती या पद्धतीने असेल सरळ, आणि ते इथून लँडिंग करतं एअरपोर्टवर. मग या ठिकाणाहून अँगल ऑफ डिप्रेशन जो दिला आहे तो 20 डिग्री दिला आहे. सपोज पॉइंट ए इज पोझिशन ऑफ पायलट बिफोर लँडिंग टू द एअरपोर्ट, अँड पॉइंट सी इज पोझिशन ऑफ द प्लेन where it lands. मग आता आपण या ठिकाणी पॉइंट बी घेऊया. सेगमेंट ए बी इज हाईट बिटवीन प्लेन अँड ग्राउंड. या ठिकाणाहून प्लेन लँड होत आहे. मग नंतर आपण ही जी रे आहे याला आपण इथं नाव देऊया ए डी. रे ए डी इज हॉरिझॉन्टल लाईन, म्हणजे पाही हॉरिझॉन्टल लाईन अशा पद्धतीने गेलेली, आणि प्लेन या ठिकाणाहून लँड होत आहे या ठिकाणी. मग आता पुढे पहा काय दिलंय. ॲव्हरेज स्पीड ऑफ प्लेन वॉज 200 किलोमीटर. स्पीड इज गिवन. प्लेन रीच्ड द ग्राउंड आफ्टर 54 सेकंड्स. म्हणजे या ठिकाणाहून लँडिंग सुरू केल्यानंतर 54 सेकंदांनी ते पॉईंट सी या ठिकाणी पोहोचतं. म्हणजे हे अंतर पार करण्यास लागणारा जो वेळ आहे तो 54 सेकंद दिलेला आहे. आपल्याला काय शोधायचं. फाइंड द हाईट ॲट विच द प्लेन वॉज वेन इट स्टार्टेड लँडिंग. म्हणजे या ठिकाणाहून त्याने लँडिंग सुरू केलेलं आहे, तर इथून इथपर्यंत ही हाईट आपल्याला शोधायची आहे. म्हणजे सेगमेंट ए बी शोधायचं आहे, म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट ए बी. मग आता पहा, आता आपण या ठिकाणी डिस्टन्स ए सी हे अंतर शोधूया. डिस्टन्स, त्यानंतर आपल्याला ए बी हे डिस्टन्स मिळवत आहे. रे ए डी अँड सेगमेंट बी सी आर पॅरलल लाईन्स अँड ए सी देअर ट्रान्सव्हर्सल. So angle DAC and angle ACB, these two are pair of alternate angles and they are congruent. म्हणजे हा अँगल आपल्याला 20 डिग्री मिळेल. Let point A represent position of pilot त्यानंतर point C represents position of plane after landing. या ठिकाणी पोझिशन ऑफ पायलट आपण घेतले पॉईंट या ठिकाणी, त्या ठिकाणी प्लेन असंही लिहिलं तरी चालेल. आता नंतर पहा, अँगल ऑफ डिप्रेशन जो दिलेला आहे तो 20 डिग्री दिला आहे. सेगमेंट ए डी represents horizontal line. Angle of depression is given. Angle of depression is given 20 degree, means major angle DAC is 20 degree. Segment AB represents height between plane and the ground.
म्हणजे या ठिकाणी प्लेन जो आहे त्यानं लँडिंग सुरुवात केलेली आहे. मग या ठिकाणाहून इथपर्यंत अंतर जे आहे ते सेगमेंट AB. सेगमेंट AB represent distance between plane when it started landing and airport. मग आता पहा या ठिकाणी आपण अँगल ACB हा मिळवता येईल आपल्याला. रे AD is parallel to segment BC and AC is their transversal. Angle DAC is congruent to angle ACB, pair of alternate angle. So measure angle DAC is equal to measure angle ACB, but measure angle DAC is equal to 20 degree. Therefore measure angle ACB is equal to 20 degree. तर पहा आपल्याला अँगल ACB हा 20 डिग्री मिळालेला आहे. त्यानंतर हा अँगल 20 डिग्री मिळाला आपल्याला. आता नंतर आपण सेगमेंट AC शोधूया. तर हे अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागलेला आहे? द प्लेन रिच्ड द ग्राउंड आफ्टर 54 सेकंद आणि स्पीड दिलेली आहे आपल्याला 200 किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ प्लेन ॲव्हरेज स्पीड 200 किलोमीटर पर आवर आणि टाइम दिलेला आहे. टाइम रिक्वायर्ड टू reach the ground is 54 seconds. पहा लँडिंग सुरू केल्यानंतर म्हणजे पॉईंट ए पासून पॉईंट सी पर्यंत हे अंतर पार करण्यास लागणारा जो वेळ आहे तो 54 सेकंद दिलेला आहे. आपल्याला स्पीड दिलेली आहे 200 किलोमीटर पर आवर. मग आपल्याला ह्या सेकंदचं कन्वर्जन आवर्समध्ये करावं लागेल. मग त्यासाठी पहा याचं आपण आवर्समध्ये जर रूपांतर केलं तर काय होईल? 54 अपॉन आवर्स 1 hour is equal to 60 minutes. 1 hour is equal to 60 minutes and 1 minute is equal to 60 seconds. So 1 hour is equal to 3600 seconds. आणि सेकंदमध्ये स्पीड दिलेली आहे म्हणून आपण याचं 54 अपॉन 3600 आवर्स यामध्ये रूपांतर केलेलं आहे. टाईम रिक्वायर्ड. मग आता पहा आपल्याला डिस्टन्स शोधायचं आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. स्पीड किती दिली आपल्याला? 200 किलोमीटर पर आवर. टाइम आवर्समध्ये त्याचं कन्वर्जन केलेलं आहे आपण 54 अपॉन 3600. मग आता पहा यांची काटाकाटी करूया. या ठिकाणचे हे 20 हे 20
कॅन्सल होतील. हे कॅन्सल झाल्यानंतर 54 आणि 36 या दोघाला आपण 18 डिवाइड करूया. 18 2 जा 36, 18 3 जा 54, हे 2 1 जा 2, 2 1 जा 2, मग काय राहिलं 3 डिस्टन्स, 3 किलोमीटर. मग हे सेगमेंट AC हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला 3 किलोमीटर मिळालं AC. मग आता पहा आपल्याला AB शोधायचं आहे. आपण या ठिकाणी साइन रेशो वापरूया. इन राईट अँगल ट्रायंगल ABC, इन राईट अँगल ट्रायंगल ABC, साइन थीटा इज इक्वल टू opposite side upon hypotenuse. Sin theta, theta is given 20 degree, sin 20 is equal to opposite side to angle theta is AB upon AC, hypotenuse AC. Put value of sin 20 is given 0.342 is equal to AB अपॉन AC. व्हॅल्यू ऑफ AC इज 3. हे 3 आपण इकडे ट्रान्सफर करूया. गुणाकारात जातील. 0.342 इंटू 3 इज इक्वल टू AB. ट्रान्सफर बोथ साइड. 0.342 इंटू 3. मल्टिप्लिकेशन ऑफ दिस. 3 2 जा 6, 3 4 जा 12. राइट टू कॅरी 1. 3 3 जा 9 and carry 1 10. Decimal point after 3 place. 1 2 3, 1 2 3. 1.026 kilometer. AB is equal to 1.026 किलोमीटर. याचं जर आपण मीटरमध्ये कन्वर्जन केलं तर 1000 न त्याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग मीटरमध्ये करायचं असेल 1.026 इंटू मीटरमध्ये केल्यास 1000 मल्टिप्लाय करूया. मग काय होईल 1026 मीटर AB. मग आपल्याला हे काय मिळालं, हाईट ॲट विच प्लेन वॉज वेन इट स्टार्टेड लँडिंग. मग याचं आपण उत्तर लिहूया. हाईट ॲट विच plane when it started landing is equal to 1026 मीटर किंवा 1.026 किलोमीटर. हे जरी ठेवलं तरी चालेल. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पहा आता आपण अशा रीतीने ट्रिग्नोमेट्री प्रॉब्लेम सेट यामधील सर्व उदाहरणे अभ्यासली आहेत. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेत मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.